नमस्कार. खरं तर आजोबांचा तुम्हा सगळ्या तरुण वर्गाला खूप खूप आशीर्वाद, शुभेच्छा. मी काही प्रश्नचिन्हांनी गेल्या वर्षी एक एपिसोड संपवला होता. आपण त्याची उत्तरं या एपिसोडमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. तुमच्याशी संवाद करणं हे मला खूप आनंददायी आणि समाधानकारक ठरतं, म्हणून मी तुमच्याशी संवाद साधतो. तुम्हालाही तो हळूहळू आवडायला लागेल असा मला विश्वास वाटतो. परमेश्वर हा सर्वशक्तिमान आहे असं भारतीयांनी मानलं नाही, तर पाश्चात्य सुद्धा ऑलमाइटी गॉड असं म्हणतात. म्हणजेच परमेश्वर हा सर्वशक्तिमान आहे हे सगळ्यांना मान्य आहे. मी जे काही शिकलो गेल्या 90 वर्षात, त्याच्यामध्ये माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे, आणि थोडंसं धाडसाचं विधान आहे की गॉड इज ऑलमाइटी बट युअर सबकॉन्शियस माइंड इज माइटियर दॅन गॉड. तुम्ही तुमच्या मनाला एखादी गोष्ट वारंवार सांगत राहिलात तर ती घडल्याशिवाय राहत नाही, ती प्रत्यक्षात आल्याशिवाय राहत नाही. एखादा पंगुम लंघयते गिरीम, एखादा पर्वत पार करून जातो, तो पंगू हे विसरलेला असतो. त्याच्या मनाच्या शक्ती त्याच्याबरोबर काम करत असतात. तेव्हा कधी शारीरिक मर्यादा, कधी मानसिक मर्यादा, कधी बौद्धिक मर्यादा, कधी आर्थिक मर्यादा ह्याचा आपण अतिरिक्त विचार करतो. आपल्यापाशी अमर्याद असलेल्या ज्या शक्ती आहेत ना, त्याचा आपण शोध घेत नाही, त्याचा आपण वापर करत नाही. मुलांनो, मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुमच्याकडे खूप काही चांगल्या गोष्टी आहेत, त्या शोधा आणि त्याचा चांगला उपयोग करा, चांगल्या गोष्टी करता उपयोग करा. किती एकते जन्मले आणि मेले असे खूप लोक आले. अनेक फुले फुलती फुलोनी सुकोनी जाती, त्याची गणती कोणी ठेवत नाही. पण एक गजेंद्र शुंडेने उपटेले श्रीहरिचरणी वाहिले, त्याला निर्माल्य म्हणतात. त्याला पाय लागू दिला जात नाही. त्याचा वास घेतला की अंतर्बाह्य पावित्र्य येतं, असं त्या फुलामध्ये ताकद येते. तुमचं जीवन हे असं अलौकिक व्हावं अशी मनोमन इच्छा आहे. म्हणून आज जसं तुमच्याशी संवाद साधला तसा मधून तुमच्याशी संवाद साधायची माझी इच्छा आहे. तुम्हाला ते आवडलं तर तुमच्या मित्रांपर्यंत तुम्ही पोचवाल असा मला विश्वास वाटतो. आणि गुणाकाराच्या पद्धतीने असे चांगले विचार पुढच्या पिढीमध्ये पोचवणं हे माझ्या पांढऱ्या केसाचं कर्तव्य आहे असं मानून मी तुमच्याशी बोलतोय. माझे खूप खूप आशीर्वाद. मोठे व्हा.